नमस्ते मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द रियुनियन डान्स स्कूलच्या ब्लॉगमध्ये. तर आज आपला आहे डे 3. आजचा शेड्यूल काय ते तुम्हाला सुकन्या सांगू. तर आपण आता चेकआउट करतोय रत्नागिरीमधून आणि आता आपण जाणार आहे मालवण साईडला. आज आपण मोस्टली टेम्पल्स विजिट करणार आहे. सो जिथे जिथे आम्ही जाऊ तुम्हाला दाखवू, आम्ही कुठे कुठे गेलो, काय काय पाहिलं वगैरे. जेव्हा पोहोचू तेव्हा परत कंटिन्यू करू. टिल देन बाय बाय. आदिवारीच्या महाकाली टेम्पलला जाणार आहोत आणि आम्ही हाफ रोडपर्यंत पोहोचलोय. मागे आता तुम्ही व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो मी. हा जो टर्न आहे, मागे समुद्र आहे, इकडे गाड्या वगैरे लावून आता आम्ही 2 किलोमीटरच अलीकडे आणि आता आम्ही पोहोचणार आहे. पण इथे थोडंसं थांबलो, बोललो थोडेसे फोटो वगैरे काढावेत, कारण की सकाळचं सनराईज आहे. आत्ता वाजलेत 8. आज पण आम्हाला निघायचं होतं 6 वाजता, पण आम्ही निघालोय 7 वाजता, 1 तास लेट. तरी पण ठीक आहे, आम्ही कवर करतोय. आणि आता सीन बघा तुम्ही. मुझसे प्यार करती है या नहीं करती है? नहीं, तेरा मुझसे प्यार है या नहीं है? सो गाईज, आपण आलेलो आहे आता कनकादित्य मंदिरात. हे मंदिर खूप प्राचीन असून या मंदिराला इतिहास आहे. मंदिराला भिंती आहे, दरवाजा आहे. दाखव ना ते. दरवाजा दाखवायचा का? हो, थांब ना मग 2 मिनिट. मंदिर खूप जुनं आहे, प्राचीन मंदिर आहे. या मंदिराची स्टोरी पण छान आहे, जसे आपल्याला आपले अमन सर हे सांगतीलच थोड्या वेळात. अमन सर सांगतो. तर या मंदिराची हिस्ट्री अशी आहे की एका गुहेमध्ये सूर्यदेवाची मूर्ती होती. सो कनका नावाची एक महिला होती. ती महिला सूर्यदेवाची भक्त होती, म्हणजे त्यांना पूजत होती वगैरे. देव तिच्या स्वप्नात आले आणि तिला सांगितलं की मी अशा गुहेमध्ये आहे, सो मला इथून घेऊन जा आणि मला स्थापित कर. तो त्या महिलेनी सर्व गावकऱ्यांना सांगितलं की अशा ठिकाणी अशी एक मूर्ती आहे, तर ती आपल्याला स्थापित करायची आहे. सो गाववाल्यांनी विश्वास ठेवला, गाववाले तिथे गेले आणि तिथे खरंच मूर्ती. त्यानंतर गाववाल्यांनी ती मूर्ती स्थापित केली. तर आपण आता टेबल पॉईंटला आलेलो आहे. कोकणमधलं हे खूप असं अप्रतिम असं लोकेशन आहे. तर तुम्ही पाहू शकता. गुड मॉर्निंग गाईज. झाली गुड मॉर्निंग नाही, सॉरी. आम्ही आता आलोय टेबल पॉईंट बघायला. देवगड टेबल पॉईंट का देवघाली? हां, देवघाली टेबल पॉईंट बघायला आलेलो आहे आम्ही. तर इथेचा व्ह्यू खूप छान आहे. आम्ही आता खाली चाललेलो आहे, तिथे ते दिसतंय तुम्हाला, तिथे चाललोय. तिथून व्ह्यू एकदम छान दिसतो. आम्ही पण बघतो, तुम्हाला पण दाखवतो व्हिडिओमध्ये. जाईपर्यंत 1-2 मिनिट थांबा, तिथे गेल्यावर परत व्हिडिओ चालू करतो. ओके, बाय. जी सूर्यदेवाची मूर्ती होती ना, तर ती ही जी गुफा आहे ना, या गुफेत ती भेटली. तर आता आम्ही जेवायला आलो आहोत, अन्नप्राशन करायला आलो आहोत. न्याहारी करण्यासाठी आलेलो आहोत. मी आता पराठे नाही, थालीपीठ. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. थालीपीठ, मिसळ, उसळ, खेकडा भजी सगळे खाणार आहोत. अच्छा भावाने
तर आम्ही आत्ता देवघाली टेबल पॉईंट पाहिला वगैरे, तिथे बसलो थोड्या वेळ, व्ह्यू एन्जॉय केला आणि त्यानंतर ना आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. नाश्ता करून झाल्यानंतर ना आम्ही महाकाली टेम्पल पाहायला जाणार आहे. नंतर भेटू परत. बाय. हा आपला नवीन स्पॉट आहे. इथे आपण आता जाणार आहोत कारमध्ये चालू आहे. कारमध्ये जाणार आहोत. पहा, दिसतंय का तुम्हाला पवन चक्की? सुंदर आहे ना? कैसा लगा मेरा मजाक? हे पहा, इथं कावळा आहे. अच्छा, कावळा माहित असेल तुम्हाला. सुंदर आहे ना? वाह, बहुत सुंदर है. तुम्ही कावळा पाहिलाच असेल. कुठे गेला कावळा? गेला, उडून गेला. आता पवन चक्की पहा, दिसली का? सुंदर आहे ना? मस्त, अप्रतिम. आणखी जवळ पाहिजे का तुम्हाला? 1 मिनिट. ऑलमोस्ट 2 तास ट्रॅव्हल केल्यानंतर ना आता आम्ही आलो आहोत देवगड विंडमिल्स पाहायला. खाली बीच आहे, सगळे मुलं खाली बीचवर गेलेली आहेत. खालचा व्ह्यू मी तुम्हाला एकदा दाखवतो, खूप छान आहे. इथे सगळी मुलं थांबलेली आहेत, त्यांचा व्हिडिओ काढायचा होता. ते तिथून व्ह्यू एन्जॉय करतात. आता आम्ही चाललोय खाली एक्झॅक्ट बीचवर. आता मी इथून पोहोच थेट नारायणगाव जमीन नदीला भेटणार आहे. तर लवकरच पहा तुम्ही. जातो मी. बाय. पळा, मारा जम. बाय. इथून खाली आल्यावर जातो. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूं. अयो, अमन सरांनी काय बनवलं खाली? सर जॉगिंग करतात तिथं. जॉगिंग सर, पळा. आता इथे बीच वरती गाडी घेऊन जाण्याचा प्लॅन करता येते. पाहूया कोण घेऊन जाते फर्स्ट. बाईक कार मोटिवेट करतात गाडी उतरवण्यासाठी. लेट्स गो. उतरू का नको. चिअर बॉय. हे पहा, याची ती गाडी आहे. तो रुसून चाललेला आहे तिकडे. सॉरी. तर आत्ता आम्ही देवगड बीचवरून आलो आहे तारा मुंबरीला, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. आणि हे बघा, खूप छान आर्किटेक्ट आहे इथे. मस्त केलं आहे, खूप छान. सॉरी, कोकणातलं पंढरपूर असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं या मंदिराला. पहा, तर आता आपण कुणकेश्वर मंदिरापाशी आलो आहोत. सो आता आपण दर्शन घेऊन डायरेक्ट रूमवर जाणार आहोत. आणि हे बघू शकता तुम्ही, एकदम भारी असं सी फेसिंगला असं मंदिर आहे. तर भेटूयात आता डायरेक्ट रूमवर. स्टे ट्यून. तर आजचे सर्व लोकेशन्स करून आम्ही आमच्या स्टेच्या ठिकाणी आलो आहोत. ते तुम्ही पाहू शकता. हा आपला स्टे आहे. तर आता आम्ही डिनर करणार आहोत. डिनर करून त्यानंतर झोपणार आहोत आणि उद्या डायरेक्ट वॉटर स्पोर्टला जाणार आहोत. वॉटर स्पोर्टची ॲक्टिव्हिटी तुम्हाला उद्या न्यू व्लॉगमध्ये दाखवतो.